नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे प्रिपरेशन. अल्किल हलाईडचं प्रिपरेशन आपल्याला करायचं आहे. अल्किनपासून अल्किल हलाईड तयार करणे, अशा प्रकारची आपली ही मेथड आहे. आणि आज जो भाग आपण बघणार आहोत त्या भागाचं नाव आहे ॲलिलिक सबस्टिट्यूशन. ॲलिलिक सबस्टिट्यूशन म्हणजे काय, त्याचा नेमका काय अर्थ होतो, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आज आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. ओके, आता पहिला शब्द आपल्या समोर येतो की ॲलिलिक कार्बन म्हणजे काय. इथून आपण स्टार्ट करू. पहिला शब्द आपल्या समोर आहे ॲलिलिक कार्बन. याचा अर्थ काय, ॲलिलिक कार्बन म्हणजे काय, याचा अर्थ पहिल्यांदा या ठिकाणी आपण समजून घेऊयात. ठीक आहे. आता बघा, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या पुढचा कार्बन हा कार्बन. बघा, असा कार्बन जो कार्बन 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 डबल बॉन्डच्या पुढे असतो आणि ज्या कार्बनचं हायब्रिडायझेशन sp3 असतं, म्हणजे ज्या कार्बनच्या भोवताली फक्त सिंगल बॉन्ड असतो, अशा प्रकारच्या कार्बनला ॲलिलिक कार्बन असं म्हणतात. कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या पुढे असलेला कार्बन, कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या पुढे असणारा sp3 हायब्रिडायझ्ड कार्बन म्हणजे ॲलिलिक कार्बन. म्हणजे दोन गोष्टी महत्त्वाच्या. नंबर एक, तो कुठं पाहिजे, नेक्स्ट टू कार्बन कार्बन डबल बॉन्ड. नंबर एक, नेक्स्ट टू कार्बन कार्बन डबल बॉन्ड, कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या नेक्स्ट पाहिजे आणि त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन sp3 पाहिजे. sp3 हायब्रिडायझ्ड, sp3 हायब्रिडायझर, sp3 हायब्रिडायझ्ड कार्बन. अशा प्रकारचा जो कार्बन असतो, अशा प्रकारच्या कार्बनला म्हणायचं ॲलिलिक कार्बन. म्हणजे पहिल्यांदा कळलं पाहिजे ॲलिलिक कार्बनचा नेमका अर्थ का होतो. बाबांनो, ॲलिलिक कार्बन म्हणजे असा कार्बन जो कार्बन 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 डबल बॉन्डच्या पुढे आहे, नेक्स्ट आहे, आणि त्या कार्बनच्या भोवताली फक्त सिंगल बॉन्ड आहे, म्हणजेच त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन sp3 आहे. असा जो कार्बन असतो, दॅट कार्बन इज कॉल्ड ॲज ॲलिलिक. बरोबर आहे का. ओके, काही उदाहरणं आपण घेऊयात. बघा, CH2 डबल बॉन्ड CH CH3. आता याच्यामध्ये ॲलिलिक कार्बन आहे का बघू आपण. हो का, कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या पुढचा कार्बन आणि ह्या कार्बनच्या भोवताली फक्त सिंगल बॉन्ड आहे, म्हणजे ह्या कार्बनचं हायब्रिडायझेशन sp3 आहे. याचा अर्थ हा कार्बन जो आहे, हा कार्बन ॲलिलिक कार्बन आहे. दिस कार्बन इज ॲलिलिक बिकॉज दिस कार्बन इज नेक्स्ट टू कार्बन कार्बन डबल बॉन्ड अँड sp3 हायब्रिडायझ्ड. झालं, संपलं. बाबांनो, हा कार्बन 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 डबल बॉन्डच्या नेक्स्ट आहे, पुढे आहे, आणि या कार्बनचं हायब्रिडायझेशन sp3 आहे, म्हणून हा कार्बन ॲलिलिक आहे. आता बघा, आता हे याच्यामध्ये आता हे एक्झाम्पल आहे. आता या एक्झाम्पलमध्ये ॲलिलिक कार्बन आहे का बघू आपण. हो का, कार्बन कार्बन डबल बॉन्ड. आता कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या पुढचा कार्बन म्हणजे कुठला, हा कार्बन, या ठिकाणचा कार्बन ॲलिलिक आहे. त्याचबरोबर कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या पुढचा कार्बन हा सुद्धा ॲलिलिक होऊ शकतो. हा किंवा हा, हे दोन्ही ॲलिलिक आहेत. आपण एक बघूया, हा ॲलिलिक कार्बन आहे. समजतंय का. बघा, अजून एखादं उदाहरण त्या ठिकाणी आपल्याला घेता येईल. समजा आपण असं उदाहरण घेतलं, समजा ही रिंग आहे, इथं डबल बॉन्ड काढला आपण. आता कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या पुढचा कार्बन म्हणजे हा कार्बन कसा आहे, ॲलिलिक आहे, कारण कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या पुढचा कार्बन आणि ज्या कार्बनच्या भोवताली फक्त सिंगल बॉन्ड आहे. कळलं का. म्हणजे ह्या कार्बनचं हायब्रिडायझेशन sp3 आहे. असे हे सगळे कार्बन जे आहेत, अशा प्रकारच्या कार्बनला म्हणतात ॲलिलिक कार्बन. कळलं का. आणि त्या ॲलिलिक कार्बनवरती होणारी सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजे ॲलिलिक सबस्टिट्यूशन. ॲलिलिक कार्बनवरचा हायड्रोजन रिप्लेस होत असेल तर अशा प्रकारच्या रिॲक्शनला म्हणायचं ॲलिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. मग ती कशी होते त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. परंतु तो कन्सेप्ट माहिती करून घ्यायच्या अगोदर पहिल्यांदा आपल्याला हे माहीत पाहिजे, त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर आपण मांडलेल्या आहेत. कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या पुढचा sp3 हायब्रिडायझेशन असलेला कार्बन म्हणजेच ॲलिलिक कार्बन. ओके, आता काही गोष्टी ज्या पुढे आहेत त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण पाहूयात. आता मला काय करायचं,
आपण कुठली रिॲक्शन घेतोय? ॲलिलिक सबस्टिट्यूशन. ठीक आहे. आता ॲलिलिक सबस्टिट्यूशन मध्ये नेमकं होतं काय, नेमकं काय होतं त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण थोडक्यात घेऊया, म्हणजे तुम्हा सर्वांच्या लक्षात येईल. ऐका. आता इथं दोन गोष्टी आहेत. रिॲक्शन करत असताना तुम्ही अल्किन घेणार आहात आणि त्या अल्किनची रिॲक्शन हॅलोजन सोबत करणार आहात. बघा काय घेतलं आपल्याला? अल्किन, आणि त्याची रिॲक्शन करता हॅलोजन सोबत. बघा 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 मी काय सांगतोय, अल्किन आणि हॅलोजन ह्या दोघांमध्ये अभिक्रिया होणार आहे. ॲलिलिक सबस्टिट्यूशन मध्ये सुद्धा आपण अल्किनची अभिक्रिया हॅलोजन सोबत करतो, परंतु कंडिशन लय महत्वाची आहे. तुम्ही कसल्या प्रकारची कंडिशन घेताय हे महत्वाचं आहे. समजा नंबर एक आपण जर त्या ठिकाणी रूम टेम्परेचर घेतलं आणि कार्बन टेट्राक्लोराइड किंवा CH2 याच्यासारखा सॉल्व्हंट घेतलो आपण, इनर्ट सॉल्व्हंट आहे. कसला? इनर्ट सॉल्व्हंट घेतलो आपण, इनर्ट सॉल्व्हंट. तुम्ही रूम टेम्परेचर घेतला, कंडिशन महत्वाची आहे, कारण कंडिशन कोणती आहे त्याच्यावर रिॲक्शन डिपेंड आहे. समजा तुम्ही रूम टेम्परेचर घेतलं आणि घडणारी अभिक्रिया इन द प्रेझेन्स ऑफ इनर्ट सॉल्व्हंट सच ॲज कार्बन टेट्राक्लोराइड किंवा कार्बन डायसल्फाइड असेल तर त्या ठिकाणी होणारी अभिक्रिया होते ॲडिशन रिॲक्शन. ॲडिशन रिॲक्शन होते, त्या ठिकाणी सबस्टिट्यूशन होत नाही. परंतु जर त्या ठिकाणी हाय टेम्परेचर घेतलो तर त्या ठिकाणी काय होतं? ॲलिलिक सबस्टिट्यूशन होतं. ॲलिलिक सबस्टिट्यूशन. बघा दोन वेगवेगळ्या प्रकारच्या अभिक्रिया, दोन वेगवेगळ्या प्रकारच्या कंडिशन्स आपल्या समोर आहेत. जर तुम्ही त्या ठिकाणी रूम टेम्परेचर घेतलं आणि इनर्ट सॉल्व्हंट घेतला CCl4 सारखा, CH2 सारखा, तर त्या ठिकाणी होणारी रिॲक्शन ॲडिशन आहे. परंतु आपण जर हाय टेम्परेचर घेतलो तर त्या ठिकाणी होणारी अभिक्रिया ही ॲलिलिक सबस्टिट्यूशन आहे. Substitution reaction is takes place if we take high temperature, but if room temperature is maintained in the presence of inert solvent such as CCl4 or CH2, at that time substitution reaction never takes place, but instead of substitution reaction, addition reaction is takes place. Room temperature, inert solvent, addition. At a high temperature, substitution. That is ॲलिलिक सबस्टिट्यूशन. कळालं का नाही कळालं? चालेल, अशा सोप्या रिॲक्शन्स आहेत. आता नेमकी अभिक्रिया कशी होते आणि कसा प्रोडक्ट तयार होतो ह्याच्याबद्दलची माहिती आपण घेऊयात. आता रिॲक्शनला सुरुवात करूयात. ॲलिलिक कार्बनवरती असलेला हायड्रोजनचा ॲटम आपल्याला हॅलोजन ॲटमनं रिप्लेस करायचा आहे. काय करायचं आहे? ॲलिलिक कार्बनवरती असलेला हायड्रोजन हा ॲलिलिक हॅलोजननं आपल्याला रिप्लेस करायचा आहे. ॲलिलिक कार्बनवरती असलेला हायड्रोजनचा ॲटम हॅलोजन ॲटमनं आपल्याला रिप्लेस करायचा आहे. ओके, रिॲक्शन कशी होते तुम्हाला सांगतो. बघा ऐका बरं का, ऐका. CH2 डबल बॉन्ड CH3. इथं आपण काय करूयात, इथं लिहू, समोर लिहू, प्लस ॲट हाय टेम्परेचर. हे आहे तुमचं प्रोपीन. बघा मला सांगा या ठिकाणी अभिक्रिया होऊ शकते का? या ठिकाणी ॲलिलिक सबस्टिट्यूशन होऊ शकतं का? होऊ शकतं, कारण ॲट हाय टेम्परेचर म्हणले. अल्किनची अभिक्रिया आपण हॅलोजन सोबत केली, Cl2 आहे, Cl2 हॅलोजन आहे, आणि कंडिशन काय? ॲट हाय टेम्परेचर. लक्षात घ्या, कधी पण जर त्या ठिकाणी हाय टेम्परेचर असेल तर त्या ठिकाणी ॲलिलिक सबस्टिट्यूशन होतं. बस. मग आता काय? कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या पुढचा कार्बन म्हणजे ॲलिलिक, ह्याच्यावरती 3 आहेत बरं का. 3 पैकी एक असं H खाली लिहू आपण, एक 3 पैकी 2 इथं आहेत, एक इथं लिहिलं आपण, याचं नाव पण लिहू प्रोपीन. आता रिॲक्शन काय होते बघा, ॲलिलिक कार्बनवरती असलेला हायड्रोजनचा ॲटम रिप्लेस होतो कशानं? हॅलोजननं. झालं संपलं. हो का, CH2 डबल बॉन्ड CH2 Cl आणि HCl प्लस HCl तयार झाला ॲलिल क्लोराईड. संपली रिॲक्शन. फार सोपी रिॲक्शन आहे
बघा, म्हणजे या रिॲक्शनमध्ये काय झालं, ॲल्युमिनिक कार्बनवरती असलेला हायड्रोजनचा ॲटम Cl रिप्लेस झाला आणि अशा प्रकारे हा तुमचा ॲल्युमिनिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनचा प्रोडक्ट या ठिकाणी तयार झाला. डबल बॉन्ड त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही. डबल बॉन्ड जशाच तसा राहतो. डबल बॉन्ड रिमेन्स ॲज इट इज. इट डज नॉट अफेक्टेड. झालं, संपलं. ॲडिशन रिॲक्शन होत नाही. कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, पण ह्याची ॲडिशन होणार नाही ॲट हाय टेम्परेचर. At high temperature, addition never takes place, but instead of that, substitution reaction is takes place. Hydrogen present on the allylic carbon is replaced by the halogen atom. बस अशा प्रकारची अभिक्रिया. अजून एक बघा, ह्याचं नाव काय, सायक्लोहेक्झिन प्लस ClCl. कंडिशन काय, ॲट हाय टेम्परेचर. ॲट हाय टेम्परेचर काय होतं बघा, कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या पुढचा कार्बन म्हणजे ॲल्युमिनिक कार्बन, त्याच्यावरचा एक हायड्रोजन आपण बाजूला काढू. ठीक आहे, हा हायड्रोजन काय होईल, रिप्लेस होईल. बघा, ॲल्युमिनिक कार्बनवरती असलेला हायड्रोजन रिप्लेस होईल कशानं, हॅलोजननं. बस, मग काही उत्तर आपलं बघा इथे लिहू, आणि या ठिकाणी आलं Cl. झालं. आणि नाव आहे याचं नाव काय, 3-chloro सायक्लोहेक्झिन. बस. तर ह्या दोन्ही उदाहरणामध्ये कसं होतं ॲल्युमिनिक सबस्टिट्यूशन ते आपण समजून घेतलं. फार सोपं आहे. ॲल्युमिनिक सबस्टिट्यूशन व्हायचं असेल तर त्या ठिकाणी काय असलं पाहिजे, हाय टेम्परेचर. हाय टेम्परेचर असेल तर त्या ठिकाणी अभिक्रिया होते, अन्यथा अभिक्रिया होत नाही. जर त्याच्याऐवजी रूम टेम्परेचर घेतलं तर अशी अभिक्रिया होते. ती कशी होते ती पण सांगतो. ओके, लिहून घ्या. समजा हाय टेम्परेचरच्या ऐवजी आपण काय घेतलं, रूम टेम्परेचर घेतलं तर रिॲक्शन कशी होते बघा. CH2 डबल बॉन्ड CH CH3 प्लस काय घेतलं Cl2. लिहू खाली, ॲट रूम टेम्परेचर आणि सॉल्व्हंट आहे CCl4. चला आता बघा, रूम टेम्परेचर आहे. रूम टेम्परेचरला ॲल्युमिनिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होत नाही, ॲडिशन होते. हे Cl काय होतील, ॲडिशन अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड. या ठिकाणी कार्बन कार्बन डबल बॉन्ड राहत नाही. कार्बन कार्बन डबल बॉन्डचं रूपांतर कार्बन कार्बन सिंगल बॉन्डमध्ये होतं, कारण या ठिकाणी ॲडिशन होते. C आणि Cl ची ॲडिशन होते. Cl ची एक Cl या ठिकाणी ॲड करा आणि एक Cl या ठिकाणी ॲड करा आणि आपलं उत्तर येईल CH2 Cl CH Cl आणि CH3. बघा, ह्याचं प्रोपीन नाव आहे 1,2-डायक्लोरोप्रोपेन असं ह्याचं नाव लिहिता येईल. अजून उदाहरण बघा एखादं आपण करू आपल्यासाठी कळण्यासाठी. CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस Br2 घेऊ, Br घ्या किंवा Cl घ्या. कशी कंडिशन आहे बघा, ॲट रूम टेम्परेचर CCl4 हा सॉल्व्हंट आहे. करा ॲडिशन अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड, अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड, CH2 सिंगल बॉन्ड CH2, Br 1,2-डायब्रोमो इथेन ॲडिशन रिॲक्शन. अजून एखादं घ्या, सायक्लोहेक्झिन आहे प्लस घ्या Cl2. कंडिशन काय, रूम टेम्परेचर CCl4. रूम टेम्परेचर घेतलं की ॲडिशन, हाय टेम्परेचर घेतलं की ॲल्युमिनिक सबस्टिट्यूशन. रूम टेम्परेचर घेतलं की ॲडिशन, हाय टेम्परेचर घेतलं की ॲल्युमिनिक सबस्टिट्यूशन. रूम टेम्परेचर घेतलं की ॲडिशन. झालं. अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड एक इथं जोडा आणि एक या ठिकाणी जोडा. बस. आणि उत्तर येईल आपलं 1,2-डायक्लोरो सायक्लोहेक्झिन. बस. अशा ह्या सगळ्या रिॲक्शन्स आहेत. म्हणून या ठिकाणी ॲल्युमिनिक सबस्टिट्यूशनचा अर्थ अतिशय सोपा आहे. तो संपूर्ण अर्थ तुमच्यासमोर स्पष्टपणे सांगितलेला आहे. व्यवस्थित लक्षात घ्या. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हा सर्वांच्या लक्षात येतील. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.